अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा तुका तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वर कुंडलिकावरधर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की अपने अपने माता पिता की वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी म्हणा वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाह्याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई बलतिया भावे शरण जात भेटी पडी तसे तुटी जन्म व्याधी न पाह्याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय वंदित न पाह्याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सागवे सागरे सागरे तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिली निर्जीवा कागद महाराज हा जन्मला मूर्तिलोकी तुझे उपमाना डळे हलो भवसिंधू से बांधिला से तुझेने अनाथा दिनाकारणे तुकया तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वहे श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका रोजितो हा परब्रह्म ठेवा दया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंग तनु मानवी दिव्य रूपाची केली न त्यागे ते दिव्य लोकांसी नेली ओम नमो जया वेद प्रतिपाद्या जय जय सत्समेद्या आत्मरूपा देवा दुःखी गणेशु सकलार्थमते प्रकाशु मने निवृत्ती दासु आधारितु आताविना भाग्यराहिनी
जय चातुर्यार्ध कला कामिनी श्री श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार विम्या मद हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी न्यूनते पुरते करुणी घ्यावे तुमते विनवतु असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला श्लोक क्रमांक 54 घ्यायचा आहे. त्याचा अभ्यास आज करायचा आहे. 54 ते 72 असं स्थित प्रज्ञांची लक्षणं भगवंताने अर्जुनाला सांगितलेली आहे. तर त्यातला हा पहिला क्रमांकाचा श्लोक 54. आणि आता आपलं शेवटचा टॉपिक राहिला आहे. म्हणजे एकूण मी तुम्हाला बोललो होतो की 5 टॉपिक आहे त्याच्यामध्ये, 5 प्रभाग आहेत. प्रकरण पहिलं प्रकरण आहे अर्जुनाचा विषाद म्हणजे त्याची मनस्थिती. त्याच्यानंतर दुसरा आहे ज्ञानयोग सांगतात भगवंत. नंतर त्याला शास्त्रधर्म सांगतात. नंतर त्याला निष्काम कर्मयोग सांगतात. आणि हे सगळं झाल्यानंतर आता हे स्थित प्रज्ञांचं लक्षण त्याला सांगतात. आता त्याची काय भूमिका आहे ते आपण नंतर बघू, आहे की नाही. तर आता पाटील साहेब हा श्लोक म्हणतील, त्यांच्या मागे आपण म्हणायचं. अर्जुन उवाच अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव समाधिस्तस्य केशव स्थितप्रज्ञस्य का भाषा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव समाधिस्तस्य केशव स्थितप्रज्ञस्य का भाषा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव समाधिस्तस्य केशव पुढची ओळ स्थितधी किं प्रभाषेत स्थितदे किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं किमासीत व्रजेत किं स्थितधी किं प्रभाषेत स्थितदे किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं किमासीत व्रजेत किं स्थितधी किं प्रभाषेत स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं किमासीत व्रजेत किं. पूर्ण श्लोक एकदा म्हणून बघूया. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं. तर ह्या श्लोकामध्ये आता अर्जुनाने सगळं ऐकलेलं आहे. कारण अर्जुनाचं लक्ष चांगलं आहे, एकाग्रता ते चांगली आहे त्याची. त्यांनी पहिल्यांदा म्हणजे ज्ञानयोग ऐकला, नंतर स्वधर्म ऐकला, नंतर निष्काम कर्म ऐकला. आणि त्यांनी विचार केला मनामध्ये की हे जर का एवढं भगवंत सांगतायत तर हे सगळ्या उच्च कोटीची लक्षणं आहेत, म्हणजे ज्ञानी पुरुषाचीच लक्षणं आहेत. आणि आपल्याकडे तर ते नाहीच आहे असं तो म्हणतो. हां, त्याच्या मनामध्ये म्हणतो. आणि मग तो प्रश्न विचारतो भगवंताला. हां, बघा आपण आता तुम्ही आम्ही सगळे शाळेत गेलेलो आहोत, आपण सगळे शिकलेलो आहोत. प्रश्न कोणाला पडतो साहेब सांगा बरं? चांगला अभ्यास करतो ज्याचं लक्ष आहे त्याला प्रश्न पडतो ना. आज ज्याचं लक्षच नाही त्याला प्रश्न नाही, त्याला प्रश्न पडत नाही. वर्ग संपला की निघून जातो. मग ह्या अर्जुनाचं पूर्ण लक्ष आहे, कळा का साहेब मोरे साहेब? हां, पूर्ण लक्ष आहे. म्हणून त्यांनी काय केलं, आणि तो कसा होता माहिती आहे का अर्जुन पाटील साहेब? तो असा होता, बाबा वाक्यम प्रमाणम नव्हता. म्हणजे महाराज म्हणतील आणि मग आपण हां असं नाही. तो स्वतः पण विचार करणारा होता. मग भगवंताला तो काय म्हणतो बघा एकदम, म्हणजे त्यांनी साहेब हा श्लोक एवढा खास आहे. म्हणजे प्रश्न कसा विचारावा प्रश्न कसा विचारावा गुरूंना तो याच्यातून आपल्याला शिकायला मिळेल. बघा त्यांनी काय प्रश्न विचारला आहे. तो काय म्हणतो बघा,
की स्थित प्रज्ञस्य का भाषा, म्हणजे स्थित प्रज्ञांची लक्षणं काय आहे, कशाला स्थित प्रज्ञा म्हणतात. आणि त्याच्या पुढे तो काय बोलतो माहिती आहे का, की जो स्थित प्रज्ञ समाधीस्तस्य केशव, तो समाधीमध्ये कायम स्थिर राहतो, कायम समाधीमध्ये मग्न राहतो. अशा स्थित प्रज्ञाची लक्षणं काय आहेत मला सांगा तुम्ही. परंतु तो लक्षणं सांगा असं म्हणतोय, परंतु तो ठराविक पॉईंटवर लक्ष द्यायला सांगतोय भगवंताला. दुसरं काय सांगू नका मला त्याचं लक्षणं. मला काय सांगा फक्त, स्थितधी किम प्रभाषेत. किमचा अर्थ काय माहिती आहे का, कसं, म्हणजे तो बोलतो कसा. मला पहिल्यांदा काय सांगा मोरे साहेब, की तो बोलतो कसा. हां नंतर तो पुढे बोलतात किमासित. किमासित म्हणजे बसणे, तो बसतो कसा. स्थित प्रज्ञ बोलतो कसा, बसतो कसा. आणि पुढे म्हणतात की वज्रेत किम. वज्रेत म्हणजे चालतो, चालणं. बोलतो कसा, चालतो कसा, बसतो कसा. हां एवढं मला 3 गोष्टी सांगा. मला अर्थ सांग. हां आतापर्यंत मी ऐकलं, हां तर त्याचा ह्या पुढचा अर्थ मला तुम्ही सांगा, हां. जेणेकरून माझ्या मनाला पटेल. माझ्या मनाला पटेल. मला हे 3 गोष्टी सांगा. बाकीच्या स्थित प्रज्ञेचं काय मला सांगू नका, पण ह्या 3 गोष्टी मला सांगा. तर ह्या 3 गोष्टी कसं आहे माहिती आहे का, मनुष्य हा 3 गोष्टींनीच ओळखला जातो साहेब. बरोबर. तो वागतो कसा, बसतो कसा, बोलतो कसा आणि चालतो कसा, आहे की नाही. मनुष्याचं हां लक्षण आहे. हां मनुष्याचं हे लक्षण आहे. हां तो स्वच्छ मनाचा आहे, हां त्याला लबाडी करणारा आहे, हां की पायात पाय अडकवून पाडणारा आहे. बरोबर बरोबर. हां. कसं आहे आता, तो कशाच्या कोणत्या संगतीत बसतो. तो सज्जनाच्या संगतीत बसतो का जे पत्ते खेळतात तिथं बसतो. त्याच्यावर पण त्याचं लक्षण अवलंबून आहे. त्याच्यानंतर तो बोलतो कसा. बघा जो सज्जन मनुष्य आहे ना, फक्त कामापुरता बोलतो. अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा हरी पावे, असं हरिपाठामध्ये ज्ञानदेव महाराज म्हणतात. नुसती बरळ चाललेली असते नाक्यावर. चौक्यावर बसतो पिंपळाच्या पारावर आणि नुसतं बडबड चाललेली असते. आमच्या गावी असं चालतं. हां तर त्यांना कसं काय हरी पावेल असं असं. बसतात बडबड माझं असं झालं, ते असं झालं, असं बडबड करतात. तर मग अर्जुन काय म्हणतो की तो बोलतो कसा हे मला सांगा तुम्ही. तो बसतो कसा ते बघितलं आपण, आणि तो चालतो कसा. त्याचे पावलं मंदिरात चालतात, आणखीन कुठं जातात ते मला सांगा. तर अशा पद्धतीने म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत. या स्थिर पुरुषाची लक्षणं कोणती आहेत ते सांगायचं आहे. तर तेव्हा ज्ञानोबाराय पुढे काय बोलतात ते आता बघू. त्याच्या अगोदर तुकोबारांचे 2-3 प्रमाणं मी फक्त घेतो आणि आपण ज्ञानोबारायांचं काय म्हणतात ते आपण बघू. आता बोलण्यावर तुकाराम महाराज काय म्हटले बघा. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. आम्ही काय करू, वेदाचीच भाषा बोलू. वेद बाह्य कर्म आम्ही करणार नाही. वेदाने जे सांगितलं त्याचंच आचरण करू आणि संतांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही काय करू, बोलू. म्हणजे जो मनुष्य वेदाने सांगितलेलं बोलतो, संतांनी सांगितलेलं बोलतो, तो कोण आहे, स्थित प्रज्ञ. आणि पुढे बसायचं. आता कुठे बसायचं, कुठे बसतो तो स्थित प्रज्ञ. तर तुकोबाराय एका ठिकाणी असं म्हणतात, बसता संतांचे संगती कळो आले कमळापती, माझी कोणीच नव्हते काही कोणी, निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणजे मला संतांच्या संगतीत मी बसल्यामुळे मला असं कळालं की माझा आता या जगामध्ये कोणी नाही, माझा फक्त आता परमेश्वर आहे आणि हा निश्चय माझा दृढ झाला असं तुकोबाराय म्हणतात. आणि पुढे काय आहे, चालणे. तो काय कुठं चालतो. तर बघा याच्यामध्ये एक मी ना भानुदास महाराज होते, कोणते यांचे वडील, कोणाचे, चैतन्य महाराजांचे वडील भानुदास महाराज, ऐकून आहे. हां मी मला साधारणतः 80-85ची घटना असेल. तर त्यांनी तो अभंग घेतला होता. भवसिंधूचे काय कोडे चाली वाट दावी पुढे,
तारू भला पांडुरंग पायन भिजवून नेदी अंग. म्हणजे आपण आपली जी वाट आहे ते काय बोलतात तुकाराम महाराज की भवसिंधूचं काय कोड आहे, तुम्ही माझ्या मागं या. भगवंत काय म्हणतो, मी सांगतो तसं वागा, मग तुमचं काय या भवसागरात तुम्ही बुडणार नाही. आणि पुढचं एक तिसरं चरण असं आहे की मागे उतरले बहुत पहिलं तिरे साधू संत. अशाप्रमाणे ज्या संत वागले आणि ते भवसागरातून पार करून गेले, नौका पार केली त्यांनी. आणि शेवटचं चरण त्या अभंगामध्ये असं आहे की तुका म्हणे चाल वेगे जाऊ तयाची या मागे. भगवंत जे सांगतात त्यांच्या मागं आपण जाऊ, त्याचं मी आचरण करू, म्हणजे आम्हाला एक दिवस काय एक चांगली वाट भेटेल. तर ह्या वाट्याने स्थितप्रज्ञ जात असतो. आणि पुढे आणखीन एक दुसरं एक चरण आहे, करीन सेवा चालेल मी पायी अनेक न वजे खाई तुझं विना. मी तुझी सेवा करेन आणि तुझ्या दरबारामध्ये पायी जाईन. म्हणून या संतांनी काय केलं माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणी पदयात्रा काढलेली. त्याच्यातल्या मागचा उद्देशच असा आहे की 365 दिवस आपण संसारामध्ये गर्क असतो, पण काही त्यातले थोडे दिवस आपण पायी जर का चाललं म्हणजे उदाहरणार्थ शेगाववरून पंढरपूरला पण दिंडी येते, त्र्यंबकेश्वरवरून म्हणजे सगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरला येतात. याच्यातून एकच उद्देश आहे की ती एक प्रकारची परमात्म्याची शाळाच आहे. तिथे आपल्याला भरपूर कसं बोलायचं, कसं बसायचं, काय ऐकायचं, हे सगळं आपल्याला शिकायला मिळतं. आता ज्ञानोबा आहे काय म्हणतात बघू आपण. 285 ओवी आहे बघा. पेत अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रायो आगवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. बघा आता अर्जुन देवाला एक विशेषण वापरतोय, कृपानिधी. बघा एखाद्याकडून आपल्याला करून घ्यायचं आहे, काही म्हणजे काही साध्य करून यायचं, त्या माणसाला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. पण भगवंताला अर्जुन रिस्पेक्ट देतो. काय म्हणतो, तुम्ही कृपानिधी आहेत, तुम्ही कृपेचे सागर आहेत, कोणावरही तुम्ही कृपा सहज करता. तर मला एवढं सांगा की माझा म्हणजे मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने आता मला सांगा असं म्हणतोय. आता पुढचं काय म्हणतो बघा तो. मग अच्युत म्हणे सुखे जे किरटी तुझ निके ते पुसपा उन्मेखे मनाचे नी. मग अच्युत म्हणजे ते कोणाचाही म्हणजे भगवंताचा कोणीही पराभव नाही करू शकत. याच्यात वेगवेगळे काय केले विशेषणं वापरले ज्ञानोबारायांनी. मग भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, किरीटी म्हणजे अर्जुना तू नीट ऐक, तू जे बोलला ना ते तुझं मनोगत मी काय करेन पूर्ण करेन. तुझे जे प्रश्न आहेत त्याचा सविस्तर मी तुला उत्तर देईन. पुढे बघा. या बोला पार्थे मनीतले सांग पा श्रीकृष्णा ते काय मनी पे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी. म्हणजे मी हे सगळं तुझं ऐकलं आतापर्यंत आणि आता मला असा प्रश्न झाला आहे की खरोखर हे सगळं स्थितप्रज्ञाचंच सगळं सांगतोयस तू, पण खरं लक्षण काय आहे, कसं तो आपल्याला ओळखायला पाहिजे. मी तुम्हाला मागे रामायणातलं बघितलं, बोललो आपण की सीताबाईंनी साधूला नाही ओळखलं, ती रावणाला साधू समजलं आहे की नाही. आणि जर का तिन्ही नाही ओळखलं तर आपण काय ओळखणार. बघा सज्जन आहे ना, आपण सज्जनाला ओळखण्यासाठी आपण स्वतः सज्जन झालं पाहिजे. साधू म्हणजे तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात संताचा महिमा संतची जाणती. म्हणजे आपल्याला संताचा महिमा जर का कळायचा असेल तर आपल्याला स्वतःला संत व्हावं लागेल. पुढे बघा.
आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसा चिन्नी जाणिजे तो कैसिया चिन्ही जाणिजे जो समाधी सुखे भुंजे अखंडित जो समाधी सुख भुंजे अखंडित. अरे देवा म्हणे तू स्थिर बुद्धी सांगतो तर ते ज्याची बुद्धी स्थिर आहे अशा माणसाचे लक्षण कसं आहे कसे आहेत ते मला सांग आणि त्याचं चिन्ह काय आहे कुठल्या माणसाची जो अखंडित समाधी सुख भोगतो 24/7 असं नाही की आज समाधी आणि उद्या समाधी भंग झाला असं नाही अखंडित बघा काय शब्द आहे बघा अखंडित समाधी सुख भोगतो त्याचं मला लक्षणं सांगा पुढे बघा तो कवनी स्थिती असे तो कवने स्थिती असे कैसेनी रूपे विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती देवा सांगावे ऐसे लक्ष्मीपती. आता लक्ष्मीपती सांगितलं जरा त्याचं विश्लेषण म्हणजे वेगळं केलेलं आहे तर म्हणे तू लक्ष्मीपती आहेस लक्ष्मीचा श्रीचा पती आहेस माधव म्हणण्याऐवजी लक्ष्मीपती म्हटलंय आणि म्हटलंय की ते त्याची स्थिती कशी असते त्याच्यानंतर कैसेनी रूपे विलसे तो कसा दिसतो त्याच्यानंतर देवा मला सगळं सांगा तुम्ही त्याच्या पुढचा आता तव परब्रह्म अवतरणू तव परब्रह्म जो षडगुणाधिकरणू जो षडगुणाधिकरणू तो काय ते तर नारायणू बोलू तू असे तो काय तेच नारायण बोलतो असे. आता नारायण शब्दाला पण हे नानवराचा शब्द आहे तो त्याचा शब्द नाही हा नारायण म्हणजे काय नार म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे वास्तव्य ज्याचं पाण्यात वास्तव्य आहे त्याला नारायण म्हणतात तर तव परब्रह्म अवतर तू म्हणजे जो परब्रह्म जो आहे त्याच्याकडे 6 गुण आहेत षड ऐश्वर्य संपन्न आता मला सांगा कुठले कुठले गुण आहेत 6 गुण तुम्ही सांगा मरे साहेब नाही ते षडरिपू झाले आता हे गुण आहेत बघा तुम्ही सांगितलं ना तुम्हाला मी बक्षीस आणले मी त्या दिवशी म्हटलं क्ल्यू दिला तर सांगू क्ल्यू दिला तर सांगू बरं एक सांगतो पहिलं सांगतो हां. पहिलं म्हणजे भगवंताचं पहिलं लक्षण काय ज्ञान ज्ञान वैराग्य हा स्थिती हा ज्ञान वैराग्य स्थिती हा आणखी कोणा मदत करायचं सांगा त्यांना बरं 6 गुण असे आहेत ज्ञान यांनी सांगितलं एक महत्त्वाचं ज्ञान सांगितलं त्याच्यानंतर वैराग्य पण सांगितलं त्यांनी वैराग्य आणि त्याच्यानंतर आहे यश आणि नंतर आहे श्री नंतर आहे औदार्य आणि नंतर आहे ऐश्वर्य औदार्य आणि ऐश्वर्य हां माहिती. आता त्यांनी काय केलं हे 6 गुण आहेत ना प्रत्येकाला देऊन टाकले एक एक हां हनुमंताला त्यांनी काय दिलं माहिती आहे का काय दिलं यश हनुमंताला कधीच अपयश आलं नाही रामायणात असं दाखवा तुम्ही एक तरी प्रसंग की जिथे हनुमंताचा पराभव झाला यश पण त्याने यश दिलं त्याला हां आणि कर्णाला काय दिलं औदार्य आहे की रे मग त्याला सुद्धा पण बघा तो भगवंत पण सुद्धा स्वार्थी आहे त्याने 6 गुण एकाला नाही दिले मग त्याच्यात आणि माणसामध्ये फरक काय राहणार सांगा तुम्ही सगळ्याच पदात येत नाहीत वरिष्ठ अधिकारी सगळे पद महत्वाची पद आपल्याकडे ठेवतात आपण घेऊ. हां तो कुस्ती खेळणारा माणूस असतो हां. ते सगळं काय शिकवत डावपे सांगत नाही सांगत नाही शेवटचं आपला हातात ठेवतो तर मग हे समजलं का 6 गुण झाले का आपले आणि आणखी कोणाकोणाला वैराग्य हा आता वैराग्य हा गुण आहे ना त्यांनी तुकाराम महाराजांना दिला ज्ञान हे ज्ञानेश्वर महाराजांना दिलं ज्ञान ज्ञानेश्वर महाराज. आहे की नाही हां वैराग्य हे तुकोबा महाराज. हां
आणि ऐश्वर्य कोणाला दिलं? बळीला दिलं ना काय? बळीचं ऐश्वर्य कसं? त्रिलोकाचं, खालचं पाताळ, स्वर्ग, पृथ्वी, ते सगळं त्याच्या ताब्यात होतं. यश हां. हां. आणि श्री हे तिने लक्ष्मीला दिलेलं आहे. आहे की नाही? हे 6 गुण आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्हाला एक बक्षीस आहे. राहू दे, आमच्या सगळ्यांच्या वतीनं. जे आपली कार्यशाळा आहे, आपलं हसत खेळत आपण हे करायचं आहे. त्यात मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं होतं, पण मला दुसरा प्रश्न होता. हा प्रश्न नव्हता माझा, पण आता हा विषय आला तो. हा जर योग्यता असेल तर मी सांगतो. नाही तर तो प्रश्न असा मी सांगणार. तो प्रश्न त्याचा नाही तुम्ही उत्तर दिलं तरी 1-2-5 मिनटं आहेत आपल्याकडे. अच्छा. तो प्रश्न असा आहे, मी मागे आहे ना गदी माणसं बहिणीचं एक कविता सांगितली होती. गदिमाची बहीण जी आहे, गदिमाचं एक माझे पुण्यस्मरण झालं. हो. तर त्यानिमित्त एक कविता मी वाचून दाखवली होती. ती कविता अशी होती की चाऊर माझे धनी ग, चाऊर माझे धनी भाऊ ग, चाऊर माझे भाऊ ग, त्यांना उणे ते काय, मी तर त्यांची बांधावरील गाय. आहे की नाही? हे हां. आणि गदी मा काय म्हणतात, तिच्यावरून मी गीत रामायणाची मला कल्पना सुचली. आणि तिचं नाव मी तुम्हाला सांगितलं होतं, ते नाव मला सांगा. त्यांच्या बहिणीचं नाव. बरं, त्यांच्या बहिणीचं नाव मी सांगितलं होतं विठाबाई म्हणून. काय सांगितलं होतं? विठाबाई. आणि विठाबाईची लक्षणं पण सांगितली होती मी. ती कशी होती? दिसायला काळी होती. आणि तिने फार सोसलं. हे कशावर मी सांगितलं होतं? तिचं लग्नच झालं नाही. हां, लग्न झालं नाही. लग्न झालं पण थोडं लेट झालं. हां. आणि ती बुटकी पण होती, काळी होती, पण तिच्यात रूप नव्हतं पण गुण होते. आणि हा विषय कशाला आला होता? आपण तुम्ही बोलले की किती सोसायचा आपण. कौंतेय हा शब्द म्हणजे तू सहन कर. एक श्लोक होता त्याच्यामध्ये की अर्जुनाला भगवंत सांगतात तू सहन कर. त्याच्यावर आपण तो बोललो होतो, आहे की नाही? तर अशा पद्धतीने हे विवेचन आपण आज इथे समाप्त करतो. तर आता आरती पण घ्यायची. पुंडलिका वरदे वारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय, पिता की जय. आणि उद्याचा जो आहे, उद्यापासून खरं ते लक्षणं सांगतात होता भगवंत. तर आणखीन एक ती लक्षणं अशी आहेत की खरोखर त्याप्रमाणे आपण जर का थोडं वागण्याचा प्रयत्न केला तर आपला नक्कीच उद्धार झाल्याशिवाय